29 वर्षे वय असलेली विधवा महिला तिच्या सासरच्या लोकांनी तिला हाकलून दिलं होतं घरातून. तिच्या कडेवरती 4 ते 5 वर्षाचं एक लहान मूल होतं. या लहान मुलाला घेऊन ती इकडं-तिकडं, तिकडं-इकडं फिरत होती. कुठं जावं तिला समजत नव्हतं. तिच्या माहेरी पण कोणी नव्हतं. सगळे वारलेले होते. त्यावेळेला ती एका गावामध्ये आली. सायंकाळचे 6 वाजलेले होते. आता तिला संध्याकाळी राहण्याची भीती होती. कुठं राहू? जर मी कुठं राहिले नाही तर गावातले नराधम पोरं नक्कीच तिचा उपभोग घेतील असा विचार करून ती एका वयस्कर व्यक्तीच्या दुकानामध्ये गेली. ज्यावेळेला ती नंदूलालला दुकानामध्ये बसलेली बघते, 60 वर्षाचा नंदूलाल. त्याला म्हणते की मी इथं राहू शकते का आजच्या दिवस? माझ्या सासरच्याने मला हाकलून दिले. पती 20 दिवसापूर्वी वारलाय आणि माझ्याकडेला 4 वर्षाचं लेकरू आहे. त्यावेळेला नंदूलाल तिला खाली पायाच्या बोटापासून केसापर्यंत एकदा निहाळतो. दिसायला तर सुंदर होती, पण नंदूलालला वाटतं की आजकाल खूप स्कॅम चालू आहेत. खूप जास्त प्रमाणात असे लुटारू फिरतात जे लहान लेकरांना घेऊन फिरतात. माझ्या तर दुकानात लाखोचं सामान आहे. मी तर तिला ठेवून घेऊ शकत नाही. त्यावेळेला नंदूलाल तिच्या चेहऱ्यावरची निराशा पण बघत होता. आता हे बघून नंदूलालला राहवलं नाही. त्याने त्याचं दुकान बंद केलं. म्हटलं की माझ्या तर दुकानात तुम्ही राहू शकत नाही, पण माझ्यापाशी एक जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही आजची रात्र घालवू शकता. त्यावेळेला ती महिला म्हणते, ठीक आहे, मला त्या ठिकाणी घेऊन चला. नंदूलाल त्या महिलेला त्या गावात राहणाऱ्या एका मोठ्या सावकाराच्या घरी घेऊन जातो. सावकाराच्या घरी नोकर चाकर होते. सावकार मोठा होता, 35 वर्ष वय असलेला सावकार. पण त्याच्या घरी त्याची पत्नी नव्हती. त्यावेळेला तो महिलेला बघतो. तिलाही खालून वरपर्यंत बघतो. दिसायला तर सुंदर होती. आणि हा नंदूलाल त्या सावकारला म्हणतो की मालक, ही जी महिला आहे सासरच्याने काढून दिलंय आणि आजच्या दिवसासाठी राहायचं म्हणते. गावात भीती वाटते तिला. गावातली टपोरी पोरं तिची इज्जत काढतील, उपभोग घेतील. तिच्यापाशी लहान लेकरू आहे. त्यावेळेला तो सावकार म्हणतो, ठीक आहे, आजचे दिवस तू राहू शकते इथं. ज्या वेळेला असं ऐकवतो त्यावेळेला नंदूलाल म्हणतो त्या महिलेला, काळजी करू नको, सावकार लय भारी आहे, तुला काही अडचण येणार नाही. ती थोडी भीतलेलीच होती. जवान होती, एक लहान लेकरू होतं, विधवा होती वरून, तर कसं चालणार असा विचार करत होती. पण तेवढ्यातच 7 ते 8 वाजल्या. आता अंधारचं कुठं जाऊ पण शकत नाही. पूर्ण शरीर थरथर कापत होतं. पण इथं राहण्याशिवाय पण काय पर्याय नव्हता. या सावकारच्या घरचे सगळे नोकर चाकर त्या ठिकाणाहून निघून गेले होते आपापल्या घरी. सावकार एकटाच घरी राहिला होता. त्या सावकाराने तिला एका रूमकडे इशारा केला. म्हणला, तिथं रूम आहे, तू जाऊन राहा तिथं. ही महिला काही न बोलता त्या ठिकाणी गेली. आतून कडी लावून बसली. तिचं पोरगं रडत होतं. तो नंदूलाल तर तिथून गेला, पण हा सावकार जो होता त्याला दया आली. त्याने त्या किचनमध्ये जाऊन दुधाचा एक ग्लास गरम केला आणि तिचा दरवाजा वाजवू लागला. तसं या महिलेला माहीत नव्हतं की याने दुधाचा ग्लास आणलाय. तिला वाटलं की आता हा सावकार पण तिच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी दरवाजा वाजवतोय काय, म्हणून ती घाबरली. दरवाजा उघडेना. आता हा सावकार तिला म्हणलं की दरवाजा तर उघड, तुझं लहान लेकरू रडतंय, दूध आणलंय मी त्याच्यासाठी. थोडं भीत या महिलेने दरवाजा उघडला तर सावकारच्या हातात ग्लास होता. तिने ग्लास घेतला आणि म्हणली, सावकारला आत या. आता हा तिथं खुर्ची टाकून बसला. ही बेडवरती बसलेली होती. लहान लेकराला दूध पाजत होती. त्यावेळेला हा सावकार तिला तिचं नाव विचारतो. ती म्हणते, माझं नाव मंजिरी. ही मंजिरी तिच्या 4 वर्षाच्या लेकरासोबत असं इकडं तिकडं दरदरच्या ठोकरं खात का फिरत होती. तर ते तर तुम्हाला मी सांगणारच आहे. पण त्या सावकारने तिच्यासोबत त्या रात्री असं काही केलं याच्यावरती तुमचाही संताप उडेल. तर काय आहे पूर्ण गोष्ट मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक नक्की करा एकदा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2016 पासून होते. 2016मध्ये या मंजिरीचं लग्न तिच्या पतीसोबत झालं होतं. श्रीमंत घरचा पती, तिच्या गरिबीच्या घरची वडील, आई वडील लग्न लावून 1-2 वर्षातच वारले होते. ज्या वेळेला तिचे आई वडील होते त्यावेळेला त्यांचा मान सन्मान करायचे, पैसे द्यायचे. तिच्या आई वडिलांनी काय विचार केला होता की चला, पोरगी गरिबाच्या घरी दिली तर तिथं तर मार खाणारच आहे, तिथं तर तिचे हाल होणारच आहे. श्रीमंताच्या घरी दिली तर तिथं बंगल्यात बसून मार खाईल, बंगल्यात तर राहील ना शेवटी, असा विचार करून तिचं लग्न लावून दिलं एका श्रीमंताच्या घरी. या मंजिरीचा पती राहुल चांगला व्यक्ती होता, श्रीमंत होता, पण त्याला कसलाही माज नव्हता. तो त्या मंजिरीला चांगल्या प्रकारे ठेवत होता. पण पुढे चालून हळूहळू तिला मूल होईना, बाळ होईना. त्यावेळेला तिच्या घरचे सासू सासरे, तिचा दीर तिच्यावरती प्रेशर करायला लागले की तुला का मूल होत नाही. असं करत करत 3-4 वर्षे गेली.
2020चं ते वर्ष ही मंजिरी गर्भवती गेली. त्यावेळेला तिची काळजी पण घेण्यात आली चांगली. पोरगं झालं तिला 2021मध्ये. 21, 22, 23, 24 चांगलं गेलं. 4 वर्षाचं हे पोरगं झालं होतं. अचानकच तिचा जो पती होता तिचा बाईक ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्यावेळेला त्याच्या सासऱ्याने चांगलाच रंग दाखवला. 13-14 दिवस ठेवल्यानंतर मंजिरीला हकलून दिले. मंजिरी रडत होती, सगळ्या गावातनं कालवा करत होती, मी 4 वर्षाच्या पोराला घेऊन कुठं जाऊ, माझा पती मेलाय, मला राहू द्या इथं. तर नाही, त्यांनी तिला हाकलून दिले. कारण होतं त्याचं की तिचे आता आईवडील नव्हते, एकटी होती आणि जो तिचा आता दीर आहे लहान होता त्याचं लग्न करून सून आणायची आणि सगळी प्रॉपर्टी त्याला द्यायची असा विचार होता. मंजिरीच्या पोराला 1 रुपया द्यायचा नव्हता, कारण तो गरीब घरच्या आईचं पोरगं होतं. आता हे सगळं बघून मंजिरीला सहन झालं नाही. रडत रडत सगळ्या गावातनं तिथून गेली. पण काय करणार, शेवटी बेबस लाचार होती ही मंजिरी. दिवसामागं दिवस जात होते. आज याच्या घरी मजुरी, आज याच्या घरी तुकडं मागून खा, भाकर मागून खा, उद्या त्याच्या घरी, उद्या दुसऱ्या गावात, उद्या तिसऱ्या गावात करत 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 ही आता या सावकारच्या गावात आलेली होती. हिला सोडून दिली होती, बेकार अवस्था झालेली होती. आता त्या रात्री सावकारने तिच्या पोराला दूध दिल्यानंतर तो तिथून उठून त्याच्या रूममध्ये गेला, जाऊन झोपला. पण सकाळी उठून बघतो तर काय, त्याच्या पुढे मंजिरी चहाचा ग्लास घेऊन उभा आहे. चहा त्याला दिला. त्यावेळेला त्याला त्याच्या पत्नीची आठवण आली. याचंही लग्न झालं होतं. त्याची पत्नी 2 वर्षापूर्वी वारलेली होती. त्याची ही पत्नी चांगली होती, एकदम सोज्वळ चांगली. त्याला आठवण यायला लागली. त्याच्याही डोळ्यातून पाणी आलं, ढसाढसा रडायला लागला. तो उठला, बाजावरनं चहा पिऊन बाहेर येऊन बघितलं तर काय, सगळ्या घराची साफसफाई झाली. नोकर तर होते, पण सगळे पुरुष मंडळी नोकर. त्याच्या घराची अशा प्रकारे कोण साफसफाई करत नव्हतं. त्याला हे बघून भारी वाटलं. आता मंजिरी म्हणली, मी 1 रात्र थांबले इथं, मी आता निघून जाते इथून. त्यावेळेला त्याच्या डोक्यात आले की म्हणला की थांब, तू कुठं जाऊ नको. माझ्या घरात सगळे पुरुष नोकर आहेत, त्यांना काही जमत नाही, घराची काळजी अजिबात घेत नाही, ते एका महिलेची गरज आहे. तू इथेच काम कर, तुला जे काय पगार असेल ते देईल, तुझं जोपर्यंत मन आहे तोपर्यंत काम कर आणि तुझ्या पोराच्या शिक्षणाची बी जबाबदारी मी घेतो. ज्या वेळेला तो सावकार असं म्हणतो, मंजिरी थोडा विचार करते, म्हणते की कुठं जाणार आहे मी जाऊन जाऊन, पुढे पण आपलं आयुष्य असंच जाणार आहे, काम तर करावंच लागेल कुठं तर. ना आपल्याला आई आहे ना बाप आहे, तर मी कसं जगणार, असं विचार करून त्या सावकारची ऑफर ती स्वीकार करते आणि त्या ठिकाणी राहायला लागते. आता त्या सावकारची कामं करायची. तिचं पोरगं हळूहळू मोठं होत होतं. त्या सावकारला जाता पप्पा पप्पा म्हणायचं. त्याला तर त्याचा बाप आहे कोण हे माहीत नव्हतं. ते सावकार पण त्याला काय म्हणत नव्हता. लहान लेकरू म्हणायचा, जाऊ द्या. पण दुसरीकडे गावात एकदम चर्चा चालू झाली. सावकारने बाई ठेवली, कुठनं आणली, गावाची आपल्या वाईट, आपल्या गावाची इज्जत जाते, गावातली लहान लेकरं काय शिकणार आहेत. आणि याचा शेक सगळ्यात मोठा काय झाला, तर त्या पोराला खांद्यावर घेऊन फिरायचा आणि तो म्हणायचा की पप्पा मला चॉकलेट द्या. त्यावेळेला सगळ्या माणसांना थोडा शेक जास्त आला. तसं तर त्या सावकारामध्ये आणि या मंजिरीमध्ये काहीच नव्हतं, पण गावातल्या माणसांना म्हणायसाठी काय जातं, ते बोलायचं ते बोलतातच. तर मग हळूहळू आता गावातल्या व्यक्तींनी विचार केला की यांना तर आपण एक तर या सावकारला आपण बोलू, नसेल तर या महिलेला तर हकलून काढू, गावातनं इज्जत चालली गावाची, असं म्हणून सगळे वयस्कर व्यक्ती, पुरुष मंडळी या सावकाराच्या घरापाशी येऊन थांबले. त्यावेळेला म्हणाले की ही जी महिला आलेली आहे, तुम्ही आणली त्याच्यामुळे गावाची इज्जत जाते, तुम्ही हिला सोडून द्या लवकर, हिला हाकलून द्या इथून, नसेल तर तुम्ही गाव सोडून जावा. तुमच्यामध्ये जे चालू आहे ते आम्हाला माहितीच आहे, तुम्ही बिना लग्न करता राहताय. सावकारचं डोकं सटकलं आणि त्यांना म्हणलं की काय बोलताय तुम्ही, माझ्या पैशावरती जगताय तुम्ही आणि मलाच तुम्ही नावं ठेवताय काय. अजूनपर्यंत या महिलेमध्ये काही झालं नाही तसं माझ्यासोबत. एकदम सुसंस्कारी पोरगी आहे, तुम्ही हिच्यावरती शक कसा घेऊ शकता. पण गावातलं कोणी ऐकायला तयार नव्हतं. या सावकारला आणि मंजिरीलाच वाईट बोलायचे. आता त्याचं डोकं सटकलं. घरामध्ये गेला, कुकाचं एक वाटी आणली आणि तिच्या पत्नीचं मंगलसूत्र आणलं, जे की पत्नीच्या आठवणीमध्ये ठेवलं होतं. तिच्या गळ्यामध्ये बांधलं, डोक्यामध्ये सिंदूर लावला आणि म्हणला झालं लग्न, ही आता माझी पत्नी आहे, आजच्यापासून तुम्ही जावा इथून. गावकरी तर तिथून गेले, म्हणले चला आता आपल्याला काय अडचण नाही, ही पती पत्नी आहेत, बघून घेतील. आता त्यावेळेला मंजिरी म्हणली की तुम्ही काय केलं सगळी लोक गेल्यावर. तो सावकार म्हणला, हो बघ, तुझा बी पती वारलाय, तुझ्या पोराचं भविष्य आहे, माझी पत्नी वारली, माझं भविष्य आहे, आपण दोघं लग्न करू, चांगल्या पद्धतीने राहू, तुला कसलीही अडचण येणार नाही. मंजिरीने
एका वर्षात बघितलं होतं की या सावकारांनी तिला कशा प्रकारे सांभाळलं होतं, कसलीही अडचण येऊ दिली नव्हती. एवढा मोठा सावकार असून त्याने अजिबात तिच्यासोबत कसलंही वाईट काम केलं नाही. ही विधवा होती, दिसायला सुंदर होती, तरी पण त्याच्या मनामध्ये कसलीही शंका आली नाही. त्यामुळे या मंजिरीने त्याला होकार दिला. पुढे चालून या दोघांनी सगळ्या गावासमोर लग्न मंडपात लग्न केलं. या दोघांचं आता आयुष्य चांगलं चालू आहे. या मंजिरीचा पोरगा आता पहिलीला जातोय. पण ही घटना त्यावेळेला सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल झाली होती मित्रांनो. त्या मंजिरीला चांगला एक कुटुंब भेटलं, पती भेटला. तिचा पती ज्या वेळेला गेला त्यावेळेला तिला तिच्याच लोकांनी सोडून दिलं. पण एका अनोळख्या व्यक्तीने तिची साथ दिली आणि त्या मंजिरीने त्याच्यासोबत राहायला चालू केलं. ज्यावेळेला मंजिरी 1 वर्ष त्या ठिकाणी राहिली होती त्यावेळेला सावकारने तिच्याकडे नजर उचलून पण बघितली नव्हती. तर मित्रांनो, याच्यावरून समजते की ती व्यक्ती किती भारी असू शकते. तुमचं याच्यावरती काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील आपले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.